नमस्कार मैत्रिणींनो, मी सबिया सबा करेक्शन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत करते। तर आज आपण घरच्या साहित्यापासून एकदम सोप्या पद्धतीने केक बनवूया। हिला कोणतेही मेजरमेंट करायची गरज नाही किंवा बाहेरचं कोणतेही सामान आणण्याची गरज नाही। तर चला आपण सुरू करूया केक बनवण्यासाठी। तर बघा इथे मी एक बाउल घेतलेला आहे। तर याच्यामध्ये तुमच्याकडे जर मेजरमेंट कप नसतील तर तुम्ही अशी एक साधी वाटी पण यूज करू शकता। तर मी तुम्हाला आज वाटीनच सांगते की काय प्रमाण घ्यायचं ते। याच्यात आपल्याला ना अंडा यूज करायचा आहे, नाही आपल्याला इथं कोणतं प्रीमिक्स यूज करायचं आहे। बघा इथं मी एक वाटी आणि एक अर्धा वाटी मैदा घेतलेला आहे। तर याच्यात तुम्ही वाटलं तर गव्हाच्या पिठाचं सुद्धा बनवू शकता। तर मी इथं मैद्याचा यूज केलेला आहे। तर 1.5 वाटी मैदा, एक छोटा ढक्कन भरून मी कस्टर्ड पावडर घातलेली आहे। त्याच्यासोबत 1 चम्मच बेकिंग पावडर, जसं तुम्ही पोह्याचा चम्मच असतं तसं पण घेऊ शकता, आणि अर्धा चम्मच इथं आपल्याला बेकिंग सोडा घालायचा आहे। तर मी 2-3 चम्मच इथं टेस्ट थोडं वाढवण्यासाठी इथं मिल्क पावडर घातलेला आहे। तुमच्याकडे जर मिल्क पावडर नाही तर तुम्ही हिला स्किप पण करू शकता। ड्राय साहित्य झालेले आहेत, आता आपल्याला लिक्विड बनवायचं आहे। तर मी 1 वाटी दूध घेतलेला आहे। त्याच्यात आपल्याला अर्धी वाटीपेक्षा थोडासा कमी इथं मी रिफाइंड ऑइल घेतलेला आहे। कोणतंही तेल घेऊ शकतात, फक्त ज्याच्यात वास नाही असं तुम्ही तेल घेऊ शकतात। त्याच्यात 1 वाटी मी पिठी साखर घातलेली आहे आणि तिच्यात 2-3 ड्रॉप मी एसेन्स घातलेला आहे। तुमच्याकडे जर एसेन्स नसेल तर तुम्ही याच्यात इलायची पावडर सुद्धा घालू शकतात। जे आपले ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत तिला सुद्धा आपण याच्यात चाळून घेऊया। बघा मी एक चाळणी घेतलेली आहे। तुमच्याकडे जर ही चाळणी नसेल तर पीठ चाळण्याच्या चाळणीने सुद्धा हिला चाळून घेऊ शकतात, पण हिला चाळूनच घाला, ज्या की तिच्यात जे गाठे आहेत ते गाठे आपल्या केकमध्ये येऊन येईल। तर आता हिला मी चांगलं मिक्स करून घेत आहे। बघा मिक्स पण झालेलं आहे। थोडंसं मला हे ड्राय वाटतोय, त्यासाठी मी इथं 2 चम्मच दूध घातलेलं आहे। तर 2 चम्मच दूधमध्ये बघा हे जे प्रमाण आहे खूप चांगलं झालेलं आहे। तर आता आपण हिला साईडला ठेवूया, आणि जी टीन आहे जिच्यात मी केक शिजवणार आहे त्या टीनला थोडंसं तेल लावलेलं आहे, त्याच्यावरती बटर पेपर ठेवलेला आहे, आणि इकडं मी पातेला सुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं। पातेले सुद्धा गरम झालेलं आहे। इथं मी जे टीन घेतलं होतं तिच्यात आपलं जे बेटर तयार केलं होतं तिला आपण सगळं घालूया। ह्याच्यात कोणतेही गाठ्या वगैरे नाहीत, आणि थोडंसं चम्मचमध्ये हे करू, जे आपले एक्स्ट्राची जी हवा भरलेली आहे ती हवा निघून जावं। तर त्या पातेल्यामध्ये मी एक स्टँड ठेवलं, त्याच्यावरती मी जे आपलं बेटर होतं ते ठेवलं, आणि हिला 30 ते 35 मिनिटसाठी आपण बेक करण्यासाठी ठेवूया। जे गॅसचा फ्लेम असतो लो टू मिडियमच ठेवायचं। तर आपला केक पण शिजलेला आहे। हिला आपण थंड होण्यासाठी एक कपडा झाकून 10 मिनिटासाठी सोडूया। 10 मिनिट झालेले आहे। वरचं जी लेअर होती ती मी काढून टाकलेली आहे। आता हिला आपण 3 भागमध्ये कट करूया। तुम्ही जे 2 पण लेअर करू शकतात, पण मी 3 केलेला आहे। स्पंज पण खूपच सॉफ्ट तयार झालेला आहे। बघा ह्याचे जास्त क्रम पण निघणार झाल्यात, आणि हे किती एकदम सहजरित्या कट होत आहे। खूप चांगलं आहे, शिजलेलं आहे, आणि हिचं टेस्ट पण तुम्ही करून बघा एकदा। टेस्ट पण खूपच छान लागतोय। घरच्या घरी काही केमिकलचा यूज न करता तयार झालेला केक असतो। ह्याच्यात ना आपल्याला ओव्हनची गरज आहे, ना ह्याच्यात आपल्याला कोणता पण प्रीमिक्स घातलेला आहे। तर माझ्याकडे सनबीप क्रीमची ही क्रीम होती, तर तीच मी क्रीम यूज केलेला आहे। जी मी 1.5 वाटी क्रीम घेतलेली आहे, तिच्यात 2 चम्मच पिठी साखर घातलेला आहे, आणि हिला आपण चांगलं बीट करून घ्या। तुमच्याकडे असं बीटर नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा हिला बीट करू शकता। आपली जी क्रीम आहे ती किती छान झालेली आहे बीट। हिला जर पालता केलं तरी क्रीम पडणार नाही। तर आता मी एक बोर्ड घेतलेला आहे, त्याच्यावरती थोडंसं क्रीम लावायचं, आणि एक मी जी लेअर कट केली होती स्पंजची ती त्याच्यावरती मी जी 2 चम्मच पिठी साखर आणि तिच्यात थोडंसं पाणी घालून मिक्स केलेलं होतं ती घातलेलं आहे 2-3 चम्मच। त्याच्यावरती आपली क्रीम लावलेली आहे। आता जी मी दुसरं लेअर आहे ती पण ठेवला, तिच्यावरती थोडंसं जी पिठी साखरेचं पाणी टाकलं आणि क्रीम हे केली, आणि तिला 1 चम्मचच्या मदतीने मी थोडंसं हिला पसरवून घेतलं, आणि तिसरी लेअर पण मी ह्याच प्रमाणात ठेवलेली आहे। तिच्यावरती पिठी साखरचं पाणी आणि थोडीशी क्रीम टाकली। केक जी आहे क्रम कोट करून झालेला आहे। आता हिला मी अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवणार आहे। तर अर्धा तास सुद्धा झालेला आहे। आता आपल्याला जी वरची लेअर आहे ते सुद्धा आपल्याला क्रीमनी चांगल्या प्रकारे हिची फिनिशिंग द्यायची आहे। तर मी थोडीशी क्रीम लावली आणि वरून हिची चांगली फिनिशिंग करून घेतली आहे। बघा आता कुठेच हिचं वर खाली किंवा कुठेच काही कमी जास्त झालेलं नाही। तर हिला आपल्याला जिथं थोडंसं स्पंज दिसतोय तिथं थोडंसं क्रीम लावायची, आणि तिला आपल्याला चांगलं फिनिशिंग द्यायची। आता जी ब्रश असते आपल्याकडे त्या ब्रशनंच मी हिची डिझाईन केलेली आहे, आणि एक्स्ट्राची जी क्रीम आलेली होती बोर्डावरती ते सुद्धा मी पुसून घेतलेलं आहे। आता एक तुम्हाला जशी हवी तशी तुम्ही डिझाईन हिच्यावरती देऊ शकता। माझ्याकडे एक नोझल्स होती, तर मी त्या नोझलच्याच मदतीने एक डिझाईन दिलेली आहे छोटीशी। माझ्याकडे थोडीशी क्रीम शिल्लक राहिली होती, ह्याच्यामध्ये मी 2-3 थेंब ही जेल कलर घातलेला आहे, ही फूड जेल कलर आहे। तर मी रेड कलर घातलेला आहे। बघा ह्याच्यात थोडीशी मला आणि थोडी फिका कलर दिसत होतं, त्यासाठी मी आणि 2 थेंब घातलं।
पायपिंग बॅगमध्ये मी घालून घेतलं। आता ह्याच्यानंच आपल्याला थोडीशी हवी त्या प्रमाणात डिझाईन तुम्ही करू शकतात, अशीच म्हणून नाही, कोणतीही डिझाईन करू शकता किंवा असं पण ठेवू शकता। टेस्ट आपल्याला इम्पॉर्टंट असतो, डिझाईन नाही। मी घरीच खाण्यासाठी केक बनवलेला आहे, तर मी छोटे छोटे हार्ट्स हिला बनवलेला आहे आणि थोडेसे मी ह्याच्यावरती स्प्रिंकल पण घातलेलं आहे। तुम्ही हवे तर घालू शकता, नाहीतर हिला स्किप पण करू शकता। थोडंसं केकचं लुक चांगलं येण्यासाठी मी हे घातलेलं आहे। घरीच खाण्यासाठी बनवलेला आहे, अगदी सोप्या प्रमाणात, तिच्यात कोणतंच बाहेरचं सामान आणण्याची गरज नाही। आणि जे बाहेरचे केक असतात ते कधी पण बनवलेले असतात, त्यासाठी घरी केलेलं सगळ्यात बेस्ट असतो। अगदी घरच्या घरी कोणतंही बाहेरचं सामान न आणता खूपच चांगल्या प्रकारे हे केक तयार झालेला आहे। जर तुम्हाला ही केकची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका।